मंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत आहे. साहेब, सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे किंवा निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं, मात्र त्या ठिकाणी काही मतं फुटली असा आरोप आता भाजपच्याच सत्ताधारी मंत्र्यांकडनं केला जात आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये आपण पाहिलं तर शिवसेनेचा अधिकृत उमेदवार हा पडलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची मतदानाची पाटणची नाही कुणी आरोप कुणी केला? भाजपच्या मंत्र्यांनी केला. कुणी केला? काही मतं ही फुटलेली आहेत. कुणी शिवेंद्रराजे म्हणतायत, गोरे साहेब म्हणतायत, त्या ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान आपण एकत्र होतात, मात्र महायुतीची नेमकी मतं फुटली. मग ही नेमकी फुटली कुठे? माध्यमांशी बोलताना ते बोललेले आहेत. मला माहित नाही आता मंत्री महोदयांपैकी कोण बोललं, पण मी तर सांगतोय महायुतीची जेवढी मतं होती तेवढी महायुतीची मतं इंटॅक्ट राहिलेली आहेत. त्यामुळं असं कुठेही झालेलं नाही. शिवसेनेची मतं, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची मतं ही आहे त्याप्रमाणे महायुतीलाच पडलेली आहेत. त्यामुळे माझ्या माहितीनुसार महायुतीतली मतं कुठेही फुटलेली नाहीत. शेवटी एकदा अंकगणित घेऊन बसलं पाहिजे. भाजपचं मतदान किती आहे, शिवसेनेचं मतदान किती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचं मतदान किती आहे, त्याच्यापेक्षा पुढे जवळपास 600 मतं पडलेली आहेत उमेदवाराला. त्यामुळं मतं कमी व्हायचा प्रश्नच नाही. दुसरीकडे हे झालं सातारा सांगलीचं, मात्र नाशिकमध्ये जो निकाल आपल्याला पाहायला मिळाला, नरेंद्र दराडे आपले अधिकृत उमेदवार होते, ते त्या ठिकाणी पराभवाला सामोरे गेलेले आहेत. कुठेतरी केसाने गळा कापला अशी एक उच्चार त्यांच्या तोंडातून आलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याकडे कसं पाहताय दराडेंकडनं? नाही, हे बघा, मी तुम्हाला सांगतो, नाशिकचा निकाल तर धक्कादायक आहे. एकदा महायुतीमध्ये जागा वाटप ठरलं आणि जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. वास्तविक पाहता उमेदवारी अर्ज मागं घ्यायच्या दिवशीच अर्ज मागं व्हायला पाहिजे होता अधिकृत. आता त्यावेळी काय गोष्टी घडल्या, कशा घडल्या, हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. मग पुन्हा त्यांनी सांगितलं की मी माझा प्रचार थांबवलाय, मी निवडणुकीतनं माघार घेतलेली आहे. आणि आता ते काय म्हणतायत निकाला दिवशी की मी दराड्यांना मतदान करा असं म्हणलं नव्हतं. मग एका बाजूला म्हणायचं माघार घेतो, प्रचार थांबवतो, आणि आज निकाला दिवशी सकाळी म्हणायचं की मी कुठं असं म्हटलं की दराड्यांना मतदान करा. त्यांना कुठेतरी अप्रत्यक्षरित्या भाजपने मदत केलेली आहे. मग आता आमचं शिवसेना म्हणून म्हणणं तेच आहे, आमचे जे स्थानिक नेते आहेत, नाशिक जिल्ह्यातले असतील, जळगाव जिल्ह्यातले असतील, त्यांचा अहवाल किंवा त्यांची माहिती सगळी फील्डवरची, प्रचारादरम्यान त्यांना काय अनुभव आला, कुठले मतदार कशा पद्धतीनं त्या मतदाराला बैठकीत सभेत एक सांगितलं गेलं ना आतनं वेगळं सांगितलं गेलं का, ह्या सगळ्या गोष्टीचा 2 दिवसात पक्षांतर्गत अहवाल हा पक्षाच्या यंत्रणेकडे येईल आणि आल्या आल्या लगोलग तो माननीय मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेबांच्या समोर ठेवला जाईल. तत्पूर्वी उद्या राज्य समन्वय समिती महायुतीची जी आहे त्याची बैठक आहे. उद्या मी स्वतः त्या बैठकीमध्ये राज्य समन्वय समितीचा हा मुद्दा नाशिकच्या जळगावच्या निवडणुकीचा स्थानिक स्वराज्य उपस्थित करणार आहे. अशा पद्धतीनं बहुमत महायुतीकडच्या तिन्ही पक्षाकडे असताना आपला उमेदवार पराभूत होणं हे चुकीचं आहे. त्यामुळे ह्याची बाबतीतली चर्चा आम्ही उद्या समन्वय समितीच्या बैठकीत करू. नक्कीच म्हणजे महायुतीच्या समन्वय समितीत याचे पडसाद उमटताना तर आपल्याला पाहायला मिळतील. मात्र दुसरीकडे 6 खासदार हे आता आपल्या पक्षांमध्ये सहभागी होत आहेत आणि त्याकडे देखील उत्सुकता आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याकडे नेमकं कसं पाहता की उबाटाकडनं या संदर्भात आरोप होतात? मधल्या 6च्या 6 माननीय खासदार महोदयांनी खंत बोलताना व्यक्त केलेली आहे की कामं होत नाहीत, मतदारसंघातले प्रश्न सुटत नाहीत, मतदारसंघातल्या कामासाठी पक्ष नेतृत्वाचं जे पाठबळ लागतं ते मिळत नाही, आणि शेवटी आम्ही आन्सरेबल, ते म्हणतात आम्ही लोकांना जनतेला आहोत, मग जनतेच्या दारात आम्हाला जायचं आहे. आणि म्हणून लोकांच्या कामासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिंदेसाहेबांचं नेतृत्व जो येईल त्याचं काम साहेब करतात. त्यामुळे साहेबांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन ह्या सगळ्या माननीय खासदार महोदयांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आपण बघा पक्षाची ताकद वाढत चाललेली आहे आणि निश्चितपणे आदरणीय मुख्य नेते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक विस्तारलेली आणि अधिक मोठी झालेली नजीकच्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. ओके, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्ता, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.